आपल्यासोबत प्रकाश महाजन आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून नमस्कार घेऊया. करू. काय तुमची प्रतिक्रिया आहे प्रकाश मी महाजन? महाराजांना प्रणाम. असं आहे, नारायण राणे साहेबांनी मला काल फेसबुकवरून धमकी दिली. ज्या पद्धतीनं धमकी दिली ती धमकीच होती. त्यांचे कार्यकर्ते मला फोनहून शिवीगाळ करू लागले. म्हणले तुझं घर माहिती नाही. तर म्हणलं वा मी येतो शिवाजी महाराजाच्या पुतळ्याजवळ, काय मारायचं तेव्हा मारहाण करा. लोकशाहीचा विजय असो, भारतीय जनता पक्षाचा विजय असो. काय कशा प्रकारचे धमक्या होतात? ते मी तुम्हाला सांगतो. मला फक्त एकदा महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊ द्या. महाजनजी कशा प्रकारच्या धमक्या होत्या तुम्हाला? तू आमच्या रस्त्यात आला तुला दाखवू, तू जर पुन्हा बोलला तर तुला उलट्या करायला लावू. आता उलट्या माणसाला कधी करायला लावतात? हा माणूस मारहाण केल्यावरच माणूस उलट्या करतं ना. पण तुमचं वक्तव्यही खेदजनक नव्हतं का? काय खेदजन होतं? मी कुठं असं अश्लील बोललो सांगा ना. हां. मी काहीच बोललो नाही. एखाद्याची उंची काढणं किंवा लवंग बदाम म्हणणं हे किती- अहो माय बोली हां. हे आपल्या मराठीतल्या भाषा आहेत. हां. तुम्हाला अजून एक उर्दूची म्हण सांगतो. हां. म्हणून काय मला फाशीला देणार काय? मी म्हण नाही काढली. हां. गिड्ड ना तू फितन तू ही आपल्या मराठवाड्यात म्हण आहे. हां. आता हे मी म्हण तयार केली का? याचा अर्थ आहे की गिड्ड्या माणसाचा मूलभूत स्वभावच कळत नाही. माझा काय दोष आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.